हॅलो डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट टॉपिक इज अर्थक्वेक्स. अर्थक्वेक्स म्हणजे काय? भूकंप. हो ना, सगळ्यांना माहिती आहे अर्थक्वेक्सचं मिनिंग भूकंप. आता बघू त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला. भूकंपाचे पार्ट्स कोणते कोणते असतात, टाइप्स कोणते कोणते असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो लेट अस सी द इंट्रोडक्शन. द व्हायब्रेशन्स ऑफन इंड्युस्ड इन अ इंटेरियर पार्ट ऑफ द अर्थ ड्यू टू द सम कॉजेस सो दॅट पार्ट ऑफ द अर्थ सडनली गेट्स शॉक. म्हणजे काय? अर्थच्या इंटेरियर पार्टमध्ये काही व्हायब्रेशन्स असतात. ओके, आणि ज्याच्यामुळे जो अर्थचा अप्पर मोस्ट पार्ट आहे त्याला सडनली शॉक बसतो, दॅट इज द धक्का बसतो. फॉर व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम, फार कमी वेळासाठी धक्का बसतो. अँड दॅट सडन मायनर शॉक आर रेकॉर्डेड बाय द अर्थ क्रस्ट ॲट मेनी प्लेसेस क्वाईट फ्रिक्वेंटली. ओके, आणि तो जो शॉक आहे तो वेगवेगळ्या मेनी प्लेसेसवर एक्सपिरियन्स केला जाऊ शकतो. सो मेजर शॉक्स आर क्वाईट डिस्ट्रक्टिव्ह. म्हणजे काय? जर खूप जोराचा भूकंप झाला तर डिस्ट्रक्टिव्ह होऊ शकतो. म्हणजे काय? मालाची हानी करू शकतं, जीवहानी पण करू शकतं. ओके, खूप मोठा जर भूकंप आला तर घरं पण पडतात. These sudden shocks recorded by the earth on different places called earthquakes. आणि ते जे शॉक आहे जे वेगवेगळ्या अर्थच्या पार्टवर आपण रेकॉर्ड करू शकतो आर नथिंग बट द earthquakes. And earthquake is generally due to the some disturbances or displacement of rocks. रॉक्समध्ये, खडकांमध्ये जे काही काय म्हणता येईल त्याला, डिस्प्लेसमेंट आहे किंवा डिस्टर्बन्सेस आहे त्याच्यामुळे अर्थक्वेक तयार होतात. ओके, कॉजेस ऑफ अर्थक्वेक. आता अर्थचे कॉजेस काय आहे? द कॉज दॅट लीड्स टू ओरिजिन द अर्थक्वेक मे बी टेक्टॉनिक ऑर नॉन टेक्टॉनिक कॅरेक्टर. आता याच्यातले टेक्टॉनिक आणि नॉन टेक्टॉनिक जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे म्हणतात आहे कशासाठी? अर्थक्वेकसाठी. काय आहे ते? The exact cause of the origin of earthquakes is not yet fully known. म्हणजे ॲक्च्युअली कशामुळे अर्थक्वेक येतात, ॲक्च्युअली कशामुळे भूकंप येतात याचं कारण काही अजूनपर्यंत लोकांना कळलेलं नाही आहे. ओके, सो टेक्टॉनिक अर्थक्वेक्स म्हणजे काय, नॉन टेक्टॉनिक अर्थक्वेक्स म्हणजे काय हे आपण पाहू आता. टेक्टॉनिक अर्थक्वेक्स, इट इज बिलीव्ड दॅट टेक्टॉनिक अर्थक्वेक इज कॉज ड्यू टू द सडन डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक्स अलॉंग द फॉल्ट्स. ओके, आपल्या अर्थमध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत रॉक्सचे, आणि ते जर डिस्प्लेस झाले, सरकले, तर त्याला टेक्टॉनिक काय म्हणता येईल त्याला, टेक्टॉनिक अर्थक्वेक तिथे येतो. मेनी थिअरीज हॅव बीन गिवन फॉर एक्सप्लेनिंग द रप्चर अँड देअर बाय जनरेटिंग व्हायब्रेशन्स ऑफ अर्थक्वेक्स. खूप लोकांनी स्टडी केला आहे याचा, आणि खूप लोकांनी काय सांगता येईल त्याला, थिअरीज दिलेल्या आहेत त्याच्या वेगवेगळ्या. ओके, H.F. रेड प्रपोज द इलास्टिक रिबाउंड थिअरी विच इज वाईडली एक्सेप्टेड. त्यातल्या त्यात जे H.F. रेड यांनी दिली होती ती वाईडली पूर्ण वर्ल्डमध्ये एक्सेप्ट केली गेलेली आहे. ती बऱ्यापैकी बरोबर आहे असं कन्सिडर केलं जातं. अकॉर्डिंग टू धिस थिअरी रॉक्स आर बिलीव्ड टू वर्क ॲज अ इलास्टिक मटेरियल. रॉक जे आहे ते इलास्टिक मटेरियलसारखं काम करतात. वेन दिस इलास्टिक मटेरियल्स आर स्ट्रेस्ड द रॉक्स ट्राईज टू बेंड. ओके, जेव्हा ते इलास्टिक मटेरियल ओढलं जातं तेव्हा रॉक्स बेंड होतात. When the stress increases continuously and cross the elastic limit, the rocks material rupture. आणि आपल्याला माहिती आहे की इलास्टिकची एक लिमिट असते, तिथपर्यंत तो ओढला जातो, पण त्याच्यापेक्षा जास्त जर ओढला तर काय होतं? रप्चर होतं. तसंच त्यांच्यासोबत होतं. When stress increases continuously and cross the elastic limit, the rock material rupture and there is a displacement of block along the surface. आणि त्याच्यामध्ये ब्लॉकचा along the surface चेंज होतो. This causes the breaking of rocks and produces relative displacement along the rock surface. आणि त्याच्यामुळे ते तुटल्यामुळे काय होतं? रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट होतं त्यांचं. According to the rebound theory, the displacement is associated with रिॲडजस्टमेंट. ओके, रिबाउंड म्हणजे ॲक्च्युली होतं काय, ते तुटतात म्हणजे रिॲडजस्ट होतात. ॲडजस्ट पहिले झालेले असतात, ते थोडंसं काहीतरी
अजून हलवून स्वतःला ॲडजस्ट करून घेतात. ऑफ द सरफेस प्रोड्युसेस ड्यू टू द रप्चर, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रप्चर तयार होतो. रॉक्स ऑन देअर साइड्स ऑफ द फॉल्ट ट्राय टू टेक इट्स ओरिजिनल शेप बिकॉज ऑफ द इलॅस्टिसिटी ऑफ द रॉक कन्सिडर्ड बाय द थिअरी. आता जे चेंजेस झाले ते चेंजेस लवकर एक्सेप्ट केल्या नाही जात, त्यांना त्यांच्या ओरिजिनल पार्टमध्ये वापस यायचं असतं, ओरिजिनल शेपमध्ये वापस यायचं असतं, कारण की त्याला काय कन्सिडर केलं आहे आपण, इलॅस्टिसिटी. आपण नाही, त्या HF रेडनी कन्सिडर केलं. ओके. During the readjustment process, most of the elastic energy stored released suddenly in the form of seismic waves. ती त्याच्यामध्ये जी असलेली एनर्जी आहे ती सिस्मिक वेव्सच्या फॉर्ममध्ये बाहेर निघते ॲट द प्लेस ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट असते तेव्हा द मेन शॉक इज ड्यू टू धिस रिजन, आणि म्हणून याच्यामध्ये शॉक्स तयार होतात. आफ्टर धिस मेन शॉक many major shocks are recorded for many months because the medium material tries to restore the state of the equilibrium. एकदा जे तुटलेलं आहे त्याला परत आपल्या जागेवर बसवण्यासाठी काही, म्हणजे एकदा जर भूकंप झाला आणि त्याचे रॉक्स तुटले आहे तर त्या रॉक्सला आपल्या जागेवर परत बसवण्यासाठी कितीतरी महिन्यांपर्यंत त्याच्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असतात. ओके, ते ॲडजस्टमेंट करून घेत असतात. ड्युरिंग दिस प्रोसेस देअर इज अ रिलीज ऑफ रेसिड्युअल. या प्रोसेसमध्ये रेसिड्युअल होतं. द कॉन्सेप्ट ऑफ द प्लेट टेक्टॉनिक इज दॅट अर्थक्वेक ऑकर अलॉंग द बाउंड्रीज ऑफ द प्लेट्स मुव्हिंग ओव्हर इच अदर. आणि याच्यामध्ये प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकांवर काय म्हणतात त्याला ॲडजस्ट केल्या जातात. आता नॉन टेक्टॉनिक कॉजेस, हे तर झाले टेक्टॉनिक कॉजेस. आणि नॉन टेक्टॉनिक कॉजेस काय आहे, इट इन्क्लूड्स द व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ द व्होल्कॅनो, ॲटॉमिक एक्सप्लोजन एक्सेट्रा. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, भूकंपाचा एक पार्ट तर झाला टेक्टॉनिक, दुसरा जो पार्ट आहे तो नॉन टेक्टॉनिक. टेक्टॉनिकमध्ये काय सांगितलं होतं आपण, ही रॉक स्वतःला ॲडजस्ट करून घेतात. पण इन नॉन टेक्टॉनिक याच्यामध्ये काय असतं, व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, ॲटॉमिक एक्सप्लोजन, एखाद्या वेळेस जर ॲटॉमिक जे सेंटर असतात तिथे जर काही फुटलं तर ते पण एक कारण होऊ शकते. मे बी प्रोड्यूस ड्यू टू द एनी वन ऑफ द फॉलोइंग मेकॅनिझम. आता ते कशामुळे होऊ शकतं, पहिलं ड्यू टू द फोर्सफुल सडन इरप्शन ऑफ लावा और गॅसेस फ्रॉम द व्होल्कॅनोज हॅव्हिंग द लार्ज प्रेशर. व्होल्कॅनोमधून जो लावा आणि गॅस बाहेर निघतो तो खूप प्रेशरनी बाहेर निघाला तर तिथे पण अर्थक्वेक होऊ शकतो. ड्यू टू द एक्सपोजर ऑफ व्होल्कॅनो इटसेल्फ. आणि जेव्हा काय म्हणतात त्याला, व्होल्कॅनो स्वतः फुटतो एकदम, ते पण एक कारण असू शकतं. किंवा तिसरं एक कारण अजून असू शकतं, कोलॅप्स ऑफ द सेंटर ऑफ द व्होल्कॅनो इन टू द स्पेस फॉर्म ड्यू टू द रिमूव्हल ऑफ गॅसेस अँड मोल्टन मॅटर. कोलॅप्स, ते जे काय व्होल्कॅनो तयार झालं होतं ना ते जर पूर्णच्या पूर्ण कोलॅप्स झालं, कोलॅप्स द सेंटर ऑफ द व्होल्कॅनो इन टू द स्पेस फॉर्म ड्यू टू द रिमूव्हल ऑफ गॅस ऑर मोल्टन मॅटर. ओके, दीज वर द सम कॉजेस फॉर अर्थक्वेक. ओके, हे अर्थक्वेकचे काही कारणं झाले. ओके, आले लक्षात.